वैराग पोलीस ठाणे येथे दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी 7:30 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. पोलीस निरीक्षक श्री अमोल कादबणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री वडणे, श्री शेटे, पोलीस अंमलदार, होमगार्ड, वैराग शहरातील ज्येष्ठ नागरिक तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते. यानंतर वैराग पोलीस ठाण्याचे सायबर विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल शिवलिंग कांबळे यांनी सोलापूर सायबर विभागाच्या मदतीने शोधून काढलेले गहाळ मोबाईल संबंधित मोबाईल धारकांना सुपूर्द करण्यात आले. पोलीस निरीक्षक श्री अमोल कादबणे यांच्या हस्ते तसेच उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत नागरिकांना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले. 32 गहाळ मोबाईलचा शोध वैराग पोलीस ठाणे हद्दीत सन 2024-25-26 या कालावधीत गहाळ झालेले मोबाईल फोन शोधून काढण्याची उल्लेखनीय कामगिरी वैराग पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे. गहाळ मोबाईल फोनचा तांत्रिक पद्धतीने तपास करून एकूण 32 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. या मोबाईलची किंमत अंदाजे 3,84,000 इतकी आहे. तांत्रिक तपासादरम्यान गहाळ झालेले मोबाईल फोन मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, कर्नाटक, केरळ तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी वापरात असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून या मोबाईलचा शोध घेतला आणि ते हस्तगत केले. त्यानंतर गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे नागरिकांना त्यांचे मोबाईल परत मिळाल्याने पोलीस प्रशासनाबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. ही उल्लेखनीय कामगिरी मान्य अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, मान्य विजय कवाडे, अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, मान्य सुहास जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी, वैराग प्रभारी पोलीस निरीक्षक श्री अमोल कादबणे, पोलीस उपनिरीक्षक जाधव व पोलीस उपनिरीक्षक वडणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत वैराग पोलीस ठाण्याचे सायबर प्रमुख पोलीस कॉन्स्टेबल शिवलिंग कांबळे, सेवानिवृत्त होमगार्ड शिवाजी जाधव तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे व पोलीस कॉन्स्टेबल राहुल सोनकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वैराग पोलिसांच्या या कामगिरीमुळे गहाळ मोबाईल शोधून नागरिकांना परत मिळवून देण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे.